दोघांमधलं जे इक्वेशन होतं ना ते फार कमी बघायला मिळतं. आहे, अजूनही आहे. म्हणजे खूप समाजात त्याच्यात काम करायला आपण प्रकाश आमटे आणि हे बघतो, किंवा अभय बंग आणि राणी बंग बघतो. अशी खूप जोडपी आहे जी वेगवेगळ्या व्यवसायात किंवा वेगवेगळ्या एरियामध्ये असे खूप कामं करत असतात आणि बेमालूम कामं करतात. आपल्याला बऱ्याच वेळेला माहिती पण नसतं. पण फुलेंचं जे काम आहे ते म्हणजे आज मी आहे किंवा आपल्या ज्या काही सगळ्या बायका आहेत किंवा ज्या आज पायावर उभ्या आहेत किंवा ज्या काही ॲम्बिशन्स त्या स्वतः हे करतायत ते फुल्यांमुळे. त्यामुळे एका अर्थाने ते दैवतच आहे आपलं, असं मी मला सांगितलं. एका अर्थाने दैवत आहे आणि मला वाटतं याच दैवताची आपण आणि याच देवीची, सावित्रीबाईंची म्हणजे दरवेळेस पूजा करायला हवी आणि त्यांचे जे विचार आहेत ते घेऊन आपण पुढे जायला पाहिजे. मला जेव्हा संदीपने कळवलं तेव्हा मी एका गावामध्ये एका नदी पुनर्वसनाचं काम करत होते आणि मी शेतकऱ्यांसाठी खेडेगावामध्ये काम करते आणि पाण्यावर, एज्युकेशनवर, या सगळ्यांवर काम करते. पण त्यावेळेस एक बऱ्याच आपण जेव्हा जमिनीवर काम करतो, जेव्हा गावामध्ये काम करतो, तेव्हा बरेच असे प्रसंग येतात. तेव्हा असं वाटतं की अरे काय काय कसं करायचं, आपण किती हे काम आहे, किती करायचंय, का काम नाही झालं, आणि इतके प्रश्न पडतात आणि आपल्याला आपण प्रत्येक इमोशन मधून जातो. आणि त्यावेळेस जेव्हा मला सावित्रीबाईंची भूमिकेसाठी मला संदीपने विचारलं आणि मला निलेश आणि सगळ्यांनी बरीच पुस्तकं पण दिले. तर सावित्रीबाई आणि ज्योतिबा फुलेंबद्दल तर शाळेमध्ये वाचलेलं आहेच, बऱ्याच गोष्टी माहिती आहेत. पण आणखीन खोलात जाऊन जेव्हा माहिती मिळत गेली तेव्हा माझं जमिनीवरचं म्हणजे माझं खेडेगावाचं जे काम होतं त्याच्याकडे बघण्याची जी हे होती, दृष्टिकोन होता, तो पण खूप बदलला. कारण त्यांनी इतक्या प्रेमाने काम केलेलं आहे. त्यांनी त्या मुलांसाठी, त्यांनी त्या लोकांसाठी, त्यांनी स्वतःसाठी, त्यांनी आजूबाजूला जेवढी लोक होती त्यांच्यासाठी, आणि फक्त तेवढ्याच याच्यासाठी मर्यादित नव्हतं. हे म्हणजे मी नेहमी म्हणते की हा ग्लोबल विषय आहे. कारण आपण हे फक्त महाराष्ट्राचे नाही आहेत, आपण सावित्री आणि ज्योतिबा, हे अख्ख्या जगाचे सावित्री आणि ज्योतिबा आहेत. आणि त्यांनी जी आपल्याला शिकवणूक दिलेली आहे. आणि आज आम्ही जे आहोत, म्हणजे मी जे आहे, की मी माझ्या आईला सावित्री मानते, पण ती पण कुठून तरी आलेली आहे. पण हे सगळं त्या सावित्रीने आम्हा सगळ्यांना घडवलं आहे. तर जे दैवत आहे ते सावित्रीबाई माझ्यासाठी नेहमी राहील, त्या ज्योतिबा फुले नेहमी राहतील. आणि मला खूप गर्व आहे की आपण या विषयावर सिनेमा बनवलेला आहे आणि हा विषय जो आहे हा ज्वलंत ठेवायला पाहिजे आणि हा या पिढीला आणि पुढच्या पिढींना सुद्धा याबद्दल कळायला पाहिजे आणि व्हायला पाहिजे. म्हणजे काय म्हणतात त्याला, पोचला पाहिजे सगळीकडे. जातो आपण आणि त्यावेळेस त्यांनी कसं हँडल केलं असेल. म्हणजे आज आपण इतकं म्हणजे मेंटल हेल्थ वरून म्हणजे आपण एवढं आहे की इतका त्रास होतोय आणि कधी कधी असं वाटतं की का नाही करायचं म्हणून. तर त्यांनी कसा तो लढा लढत गेले. त्या सावित्रीबाईंनी प्लेन मध्ये म्हणजे ज्योतिबा गेल्यानंतर सुद्धा त्यांनी प्लेन मध्ये एवढं काम केलं आणि त्या प्लेन मध्ये गेल्या. म्हणजे किती मोठा तो सॅक्रिफाईस आहे आणि किती मोठी शिकवणूक आहे की तुम्ही काम करत राहा. कितीतरी तुमच्या समोर असे प्रसंग येतील जेव्हा तुम्हाला लोक ओढतील, तुम्ही स्वतः डाऊन व्हाल, काय बऱ्याच गोष्टी होतील, पण तुम्ही चालत राहा. आणि इतकी मोठी शिकवणूक आहे आणि ही शिकवणूक आज जर या आजच्या पिढीला आणि पुढच्या येणाऱ्या पिढीला सगळ्यांना मिळाली ना, म्हणजे मग जास्तीत जास्त काम करते. मला खरंच कौतुक वाटतंय दोघांचं. कुणी अभिनेते आहेतच, खूप छान अभिनेत्री आहे राजेश्री, आणि प्रत्येक सिनेमा तुम्हाला काहीतरी देतोच. आणि संदीप बरोबर काम करताना म्हणजे मला संदीपने खूप अभ्यास केला आणि अशा असंख्य गोष्टी तुम्हाला सांगायच्या असतो की ज्योतिबांचं हे होतं किंवा ऍक्च्युली की ते खूप चांगल्या घरातले होते आणि पैसेवाले होते ते. म्हणजे तरी पण आपल्याला आज अनेक पैसेवाले लोक आहेत
आणि ज्योतिबाला असं वाटत होतं की आपण समाजाचं देणं लागतो. तर जे असंख्य पैसेवाले लोक आहेत त्यांनी सुद्धा असा विचार करावा की आपण समाजाचं काही देणं लागतो आणि प्लीज समाजासाठी काहीतरी करावं. या सिनेमात तर काही नाही तरी हा विचार जरी पुढे गेला तरी खूप 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 लोकांचं भलं होईल. आणि निलेशजी थँक्यू व्हेरी मच. सगळ्या निर्मात्यांचं खरंच कौतुक आहे. हॅट्स ऑफ टू यू. कारण मी बघतोय एका पॉईंटला असं वाटत होतं की हा सिनेमा होणारच नाही, पण ह्या सगळ्यांनी खरंच संघर्ष केलाय आणि आज हा खूप नवीन उमेद घेऊन हा सिनेमा आज 5 जानेवारीला रिलीज होतोय. भरभरून प्रेम करा सगळ्यांनी, प्लीज आवर्जून हा सिनेमा बघा. मी परत म्हणतो की एक निर्माता उभा राहिला तर आणखी 10 सिनेमे तयार होतील. तर निर्मात्यासाठी बघा, कलाकारांसाठी बघा, सगळ्यांसाठी बघा. थँक्यू व्हेरी मच. पहिल्यांदाच आम्ही एका सिनेमामध्ये काम करत होतो, तर आम्हाला काही कल्पना दिली नव्हती की तुमचा उद्या असा सीन होईल तसा सीन होईल. तर ऑन द स्पॉट आम्हाला निलेश जळमकर सरांनी एकदम छान हसून खेळून समजावलं. आम्हाला एक सीन एकदम आम्हाला नीट समजावला की आम्हाला खूप मजा आली हा चित्रपट करताना. असं वाटलं नाही की सगळे नवीन होते आमच्यासाठी, सगळे एकदम छान हसून खेळून आम्ही हा चित्रपट केला, त्यामुळे खूप मजा. हॅलो, कशा आहात तुम्ही सगळे? ऍक्च्युली माझ्यासोबत खूप डिफरंट झालं, पण ऍक्च्युली मी खूप एन्जॉय केला हा सिनेमा अँड इट वॉज सच अ ग्रेट एक्सपिरियन्स. कारण मी एक खूप जॉली टाईप हसणारा खेळणारा पोरगा आहे, पण ज्योती जो आहे तो एकदम सिन्सिअर, शांत, प्लेझंट पोरगा आहे. आणि ते मला जेव्हा कळालं तर माझ्यासाठी एक ऑपोजिट कॅरेक्टर प्ले करणं हे थोडं कठीणच होतं. पण निलेश सरांनी एवढं प्रेमाने समजवलं का मला खूपच आवडलं. आणि माझी फर्स्ट मीटिंग संदीप सरांसोबत होती, तर ती मला आता पण आठवते. ते तुम्हाला नंतर सांगतो, पण ती खूपच छान होती. नाही, मुळातच कसं होतं की खरं तर म्हणजे गोष्टीमध्येच असं आहे, म्हणूनच ते तसं दिग्दर्शकांनी तसं ट्रेन केलं. आम्ही तसं बोलू की सुरुवातीला ते तसंच होतं ना, अगदी लहान वयात लग्न होतात, बालविवाह होतो तसा, आणि ते अगदी आयुष्यात रंगलेले आणि मस्त त्यांचं होतं. आणि मग ज्या प्रसंगानंतर ते बदलतात आणि ते होतात, त्याच्यासाठीच ते सुरुवातीला त्यांचे लाईफ, त्यांचं एक छान की सामान्य आहे, इतर घरांसारखीच मुलं आहे असं ते आहे. म्हणून निलेशनी त्याला फार असं, तुम्ही ज्योतिबा करताय, सावित्रीबाई करताय, असं त्याला फार त्यांना प्रेशर दिलं नव्हतं. ते पाहिजे होतं की ते लाईफ बालपणीचं येणं. म्हणजे पहिली मुसलमान शिक्षिका ही पुण्यानेच बनवली. काय बोलणार, फक्त एवढंच म्हणेल की मनापासून खूप खूप धन्यवाद त्याचे सत्यशोधक टीमचे की ज्यांनी मला ही संधी दिली. आणि स्पेशल थँक्स टू ऑब्विसली प्रोड्युसर, माझे बेटर आहेत प्रवीण तायडे, त्यांचं मनापासून आभार मानते की त्यांनी मला प्रोत्साहन दिलं. ॲक्च्युली आमचे सगळे मुख्य ज्यांनी हा सिनेमा तारला, जसं गणेश म्हणाला की अखंड काही वेगवेगळ्या समस्यातून तो सिनेमा तारला, ते आमचे प्रवीण तायडे, जे आता बेटर हाफ म्हणतात ना, ते आमचे सगळ्यांचे बेटर हाफ होते. या प्रवीण, या सिनेमाच्या निमित्तानं मी संपूर्ण माझ्या शुभेच्छा देतो. आणि खरं म्हटलं तर हा हॉल खूप यशस्वी असा हॉल आहे. या हॉलमध्ये ज्या काही गोष्टी घडतात त्याचं पुढे चांगलं फळ मिळतं. आता विठ्ठल कामत तिथून गेले, पण 15-17 वर्षापूर्वी त्यांचं जे पुस्तक आहे ते पुस्तक आत्मचरित्र या ठिकाणी प्रकाशित झालं, त्याच्या अनेक आवृत्त्या ठिकाणी होतात. आणि दुसरी गोष्ट म्हणजे माझा हात खूप शुभ हात आहे, हे मी तुम्हाला मुद्दाम सांगतो. त्याचं कारण असं की एव्हिएशन मध्ये, महाराष्ट्र एव्हिएशन मध्ये मी उपाध्यक्ष होतो. त्याच्या आधी 5 IAS ऑफिसर होते आणि 10 वर्षामध्ये त्यांच्याकडून जे काम झालं नाही, शिर्डी एअरपोर्ट बांधायचं, ते 2 वर्षाच्या आत मी बांधलं. आणि भारताचा एक उत्तम एअरपोर्ट म्हणून त्या ठिकाणी आज तो कार्यरत आहे. तर माझ्या मनापासून शुभेच्छा आहेत.
खरं म्हटलं तर मी आता जळमकरांचं कौतुक करतो. एखादा दिग्दर्शक एवढा मोठा वक्ता असतो हे पहिल्यांदा मी बघितलेलं आहे. कारण दिग्दर्शक हा फक्त सेटिंग लावण्यामध्ये, ते कलाकारांकडून काम करून घेण्यामध्ये आणि भाषणाच्या वेळेला तो पाठीमागं कुठेतरी दडतो, पण उत्तम वक्तृत्व लाभलेला आणि त्यातून त्यांची दृष्टी दिसते. खरोखरच हे डेअरिंग आहे. मला आठवतं 15 वर्षापूर्वी आम्ही मंत्रालयात असताना भुजबळ साहेबांच्या समोरच एक दोघं चौघं तरुण आले होते आणि महात्मा फुले या विषयावर आम्हाला सिनेमा करायचा आहे आणि आम्हाला मदत करा. सर्वांनी ती कल्पना बारगळली, उडून लावली यासाठी की आचार्य अत्रे सारख्या एका महान दिग्दर्शकाने महात्मा फुले नावाचा सिनेमा ऑलरेडी तयार करून ठेवलेला आहे. त्याच्यामध्ये बाबूराव पेंढारकरांसारखा लोकोत्तर अभिनेता त्यामध्ये होता आणि त्यामुळे डेअरिंगच होतं. पण शेवटी प्रत्येक पिढीचा आवाज आणि प्रत्येक पिढीची साध आणि निनाद हा वेगळा असतो आणि त्यामुळे अशा अपेक्षा करूया की त्या सिनेमाला विसरायला लावेल असं काहीतरी तुमच्या हातून घडो आणि तुम्हाला प्रचंड यश मिळो अशी मी अपेक्षा व्यक्त करतो. संदीप कुलकर्णीला मी पाहतोय की अगदी डोंबिवली फास्ट पासून अनेक सिनेमे त्यांचे मी पाहिलेले आहेत आणि ते गेटअप मध्ये कसे दिसणार मला थोडं भीती होती, पण इथं त्यांना पाहता क्षणीच ती पाहताच मला, त्याचप्रमाणे त्या पाहताच त्या नटाला अशा पद्धतीनं माझी शंका मिटली आणि देशपांडे यांनी सुद्धा सावित्रीबाईच्या गेटअप मध्ये त्या फार छान दिसल्या. सीतावरून भाताची परीक्षा होते म्हणतात. आता हा गाणं तर उत्तम झालंच, पण त्या गाण्यातला एक जो सिलोटीचा शॉट होता त्याच्यावरून या सिनेमाच्या निर्मिती प्रक्रियेची एक झलक लक्षात येते किंवा एक वेगळं काहीतरी अभिजात पदर त्याला आहेत असा एक आपल्याला अंदाज येतो. त्याबद्दल मी तुम्हा सर्वांचं अभिनंदन करतो आणि मी अशी अपेक्षा व्यक्त करतो की या सिनेमाचं जे काय म्हणूया त्याला जाहिरात मोठ्या प्रमाणावर होऊ द्या आणि जाहिरातीला फक्त पैसेच लागतात असं नाहीये. कल्पकता नावाचा प्रकार असतो. त्यावेळेला प्रभातचा तुकाराम सिनेमा पुण्यामध्ये लागला होता. पहिल्या 3-4 दिवसात सपाटून आपडल्यासारखा होता तो, लोकांची गर्दी नव्हती आणि मग शांताराम बापूने एकच गोष्ट केली की दुसऱ्या दिवशी सर्व वर्तमानपत्रामध्ये तुकाराम महाराज त्या आवलीच्या बायकोच्या पायातला काटा काढतायत आणि खाली लिहिलं की संत तुकारामाचा प्रणय बघण्यासाठी जरूर या आणि त्यानंतर मग गर्दी सुरू झाली. तर अशा वेगवेगळ्या कल्पकता तुमचे दिग्दर्शक वापरतीलच आणि या काळामध्ये असा ऑफबीट विषय आणि तोही डेअरिंग आहे की आर्या पार असंच या ठिकाणी अशा सिनेमाच्या बाबतीत असतं. तर या तरुण मित्रांनी जो शेळके आणि त्यांच्या सर्व मित्रांनी हा जो घाट घातलेला आहे त्या घाटाला चांगली यशाची वाट सापडो अशी अपेक्षा मी व्यक्त करतो. गणेशजीसह अनेक मोठे कलाकार यामध्ये आहेत आणि निश्चित हा एक उत्तम सिनेमा ठरेल अशी अपेक्षा व्यक्त करतो आणि तुम्हाला मी शुभेच्छा देतो. त्यांची संकल्पना होती असे राहुल तायडे बोलून गेले. सिनेमाची पार्श्वभूमी सांगितली, सिनेमाची सुरुवात सांगितली, तिचा प्रवास सांगितला. त्यानंतर अमितराज आले, ज्यांनी याला सुरेल केलं, संगीतबद्ध केलंय आणि जे बोलायचं, जे सांगायचं, जे संवादातून राहून गेलं ते त्यांनी संगीतातून नक्की पोचवलं. अशा अमितराज इथे आहेत, वैशालीताई आहे, आरतीताई आहे आणि आमचे गणेश यादव आहेत आणि निर्माते माझ्या आहेतच समोर बसलेले. आणि सर्वात महत्वाचं ज्यांची पुस्तकं घेऊन, ज्यांची पुस्तकं वाचून आम्ही मोठे झालो. डोळ्यासमोर अगदी वाचताना प्रत्येक वाक्यानंतर एक चित्र उभं राहतं असे आदरणीय विश्वास पाटील इथे आहेत. त्यांना आम्ही वाचल्या, आमच्या विनंतीला मान देऊन ते आले. सर, वाचणारी पिढी संपत चालली आहे. कदाचित आमची शेवटची पिढी असेल वाचणारी आणि आता ही पिढी मोबाईलला, टीव्हीला कनेक्ट झालेली आहे. पण ही महापुरुष जी तुम्ही मांडलीत, तुम्ही लिहिलीत, आता वाचक नसल्यामुळे ती त्यांच्यापर्यंत पोहोचतील का हा प्रश्न उभा राहायला लागला. आणि मग आमच्या हाती सिनेमासारखं जेव्हा सशक्त माध्यम यायला लागलं की
ज्याच्याशी ही नवी पिढी कनेक्ट आहे त्यावेळेला आमची ती जबाबदारी वाढायला लागली की ज्याच्याशी ही पिढी कनेक्ट आहे, ज्या पिढीला ती भाषा समजते, जे तंत्र समजते, त्या तंत्राच्या माध्यमातून ही पात्र, हे व्यक्तिमत्व, हे व्यक्तित्व पोहोचले पाहिजे. आणि या प्रामाणिक प्रयत्नातून या सिनेमाची निर्मिती झालेली आहे सत्यशोधक. महात्मा फुले सावित्रीबाईंचा छान प्रवास आहे. 13 वर्षाचे ज्योती, 9 वर्षाची सावित्री या वयात एकमेकाच्या आयुष्यात आलेले आणि तिथून आयुष्याच्या संध्याकाळपर्यंत सोबत असले. कितीतरी चढ उतार, कितीतरी गोष्टी छान ज्या तुम्हाला आम्हाला ऐकाव्याशा वाटतात, त्या सर्व गोष्टी या सिनेमातून येतात. नुसतं मेसेजिंग नाहीये, हा एक अनुभव आहे. त्या दोघांनी तुमच्या आमच्या सर्वांसाठी केलेला त्याग आहे, त्या त्यागाची गोष्ट आहे, त्या संघर्षाची गोष्ट आहे. मला एका ठिकाणी विचारलंय की तुम्ही हा सिनेमा करताय, नव्या पिढीला हा आवडेल का, थिएटर पर्यंत ही पिढी पोहोचेल का? मी सोपं उत्तर दिलं, जर या तरुणाईला स्वतःच्या मायबापाच्या संघर्षाची गोष्ट ऐकावीशी वाटत असेल, समजून घ्यायची वाटत असेल, तर नक्कीच ही नवी पिढी या सत्यशोधक पर्यंत पोहोचेल. कारण ही गोष्ट तुमच्या आमच्या सर्वांच्या आई बाबांची आहे, ज्यांच्यामुळे आज तुम्ही या स्वतंत्र हवेत श्वास घेतायत. तुम्ही आम्ही सर्व जो स्वतंत्र अनुभवतोय त्या महापुरुषांची गोष्ट आहे. सिनेमा लिहिताना सिनेमॅटिक लिबर्टी घेण्याची मला कधी गरजच भासली नाही, कारण त्यांच्या आयुष्यामध्ये एवढे चढ उतार होते ना. एका सिनेमाला, एका लेखकाला, एका दिग्दर्शकाला जे सारं हवं ना, ते सर्व सत्य आणि खरं निखळ होतं. त्याच्यामुळे काल्पनिकता कुठेच तिथे मला घ्यावीशी वाटली नाही किंवा घ्यावी लागली नाही. त्यामुळं हा चित्रपट नो कट, कुठलाही कट न देता पूर्णपणे सेन्सरने हा चित्रपट सोडला. महात्मा फुलेंच्या विचाराविषयी दुमतच नाही, त्या व्यक्तिमत्वाविषयी दुमतच नाही, कारण तो लढा त्यांचा जातीचा नव्हता, तो लढा त्यांचा पुढे पंथासाठी नव्हता, तो लढा त्यांचा मानवतेसाठी होता. स्वातंत्र्यामध्ये, कारण तो काळ ब्रिटिशांचा, आणि मग स्वातंत्र्यामध्ये महात्मा फुलेंचं योगदान काय असा प्रश्न जेव्हा यायला लागतो, त्यांचं स्वातंत्र्यामधलं योगदान हे आपल्या अभ्यासाच्याही पलीकडलं होतं. आम्ही जेव्हा 100-150 वर्षाच्या गुलामगिरीची चर्चा करत होतो, त्या गुलामगिरीच्या विरुद्ध आम्ही जेव्हा लढा देत होतो, तेव्हा महात्मा फुले हजारो वर्षाच्या गुलामगिरीचा विचार करत होते, ज्या गुलामगिरीमध्ये आमच्या कित्येक पिढ्या त्या अंधारात तडफडत होत्या. मला असं वाटतं की माझं थोडं भाषणाकडे झालंय, वळतोय मी, त्यामुळे मी फार बोलत नाही. छान सिनेमा झालाय, अमित राज आहे, वैशाली ताई आहे. खरं म्हणजे या सिनेमाशी जी माणसं जुळली ना, त्यांना सामाजिक भान आहे. जसं की आता माधुरीने सांगितलं की वैशाली ताईंचं, मी काल गाणं ऐकलं आणि बोलत होतो वैशाली ताई की सावित्रीबाईंनी अभंग लिहिले. म्हणजे कसं होतं की महापुरुष, त्याची महापुरुषाची ती आई आहे म्हणून कुणीतरी मोठं झालेलं आहे, कुणातरी महापुरुषाची ती बायको आहे म्हणून कुणीतरी मोठं झालेलं आहे, पण सावित्रीबाई ह्या सावित्रीबाईच आहेत म्हणून त्या मोठ्या झालेल्या. त्यांची तुलना जेवढे ज्योतिराव आहेत ना, तेवढे सावित्रीबाई. ज्योतिराव कवी होते, लेखक होते, सावित्रीबाई सुद्धा कवी होत्या, लेखक होते. सावित्रीबाईंनी जे काही लिहिलंय ना, जे काव्य लिहिलंय ना, त्याचं भान असलेल्या आमच्या वैशालीताई इथे. आमची चर्चा चालू होती, मी ऐकलं एवढं सुंदर सुरेख गाणं की ते कोणाच्या डोक्यात आलं नाही. होय, सावित्रीबाईंनी लिहिलेल्या कविता तिला संगीतबद्ध करावं असं वाटलं आणि लता बाईंकडून गाऊन घेतलं. किती मोठं आहे. एकदा मला खरंच वाटतं हे जाण आणि हे भान असलेल्या वैशालीताईंसाठी टाळ्या वाजायला पाहिजे. जिथे राजश्री देशपांडे सारखी नटी सावित्रीबाईची भूमिका साकारते आहे, तिलाही तेवढंच सामाजिक भान आहे. आज ती खेड्यापाड्यात, गावखेड्यांमध्ये जाऊन मुलांच्या शिक्षणासाठी तिथल्या विविध प्रश्नांवर ती कितीतरी मदतीचं कार्य करते आहे, कितीतरी मोठा संघर्ष करते आहे. त्यानंतर आम्ही शेळके सर पाहिलेत, आमच्या जयश्री ताई आहेत. हे म्हणजे मला खरं या दोघांना पाहिलं ना की मला ज्योती सावित्रींची बाईंचीच आठवण येते. हे म्हणजे प्रचंड काम केलेले ही माणसं जी आहेत ना, ही व्यावसायिक नाही आहेत, पूर्णपणे सिनेमाशी जुळलेली नाही आहेत. यांना सामाजिक भान असलेली ही सारी माणसं एकत्रित आले. माधुरी बोलत होत्या की शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा. आपल्या टीजरलाच आलेला आहे, पण आमचा प्रवास थोडा उलटा झालाय. संघटित व्हा, आधी ही सगळी मंडळी संघटित झाली. संघटित झाल्यानंतर आम्ही संघर्ष सुरू केला
आणि आता सिनेमा शिकतोय म्हणजे आम्ही सर्व उभा प्रवास करतो आहे. ही सगळी अशी मंडळी जी सिनेमापासून कितीतरी दूर असलेली सारी माणसं एकत्रित येतात, कारण हा भावनिक विषय असतो, हा मनातून आलेला हृदयातून आलेला हा विषय असतो. खरंच मला आज खूप छान वाटतंय की विश्वास दादा इथे आले आहेत, की सर तुम्हाला खूप वाचलंय आणि मी ना खूप काही तुमच्या त्या सगळं लिखाणावर करावं असं वाटतंय आणि आज प्रत्यक्षात तुमची भेट होते, पहिल्यांदा भेटतोय, तेव्हा मी पहिल्यांदा पुन्हा एकदा तुम्हाला मनापासून अगदी नमस्कार करतो, मानाचा मुजरा करतो, जुहार करतो आणि मी माझे 2 शब्द संपवतो. आता जरा नॉस्टॅल्जिक झालेले गाणं. किती वर्ष झालेली आपण रेकॉर्ड केलं? 4 वर्ष झाली. आणि त्यानंतर तायडे सर म्हणाले तसं एक बराच मध्ये कालखंड गेला, बरीच विघ्नही आली, परंतु आज आनंद आहे की ही सगळी विघ्न पार करत करत चित्रपट इथपर्यंत आलाय. हे गाणं अशा तऱ्हेने शूट झालंय, इतकं सुंदर दिसतंय, इतकं छान चित्रीकरण झालेलं आहे. एका कलाकारास, एका गायकासाठी ना ही खूप मोठी गोष्ट आहे की कशा तऱ्हेने त्यांचं गाणं पडद्यावर येत आहे. तर अमित, आधी तुझे आभार की तू आमचे हे आम्हा दोघींचे आवाज या गाण्यासाठी निवडलेस. आणि मगाशी तू खूप छान सुरुवात करून दिलीस की ज्या व्यक्तिमत्वामुळे आम्ही इथे आज उभे आहोत, आपापली करिअर्स घडवतोय, आमची स्वतंत्र अशी ओळख आहे, त्या व्यक्तिमत्वाच्या आयुष्यावर हा चित्रपट आहे. हे माझ्यासाठी विशेष आहे की मी या चित्रपटाचे एक सांगीतिक भाग आहे. असं वाटतंय की आमच्याकडनं आम्ही ही मानवंदना देऊ शकलोय त्यांना. सो प्रोडक्शनची, डायरेक्टरची मी आभारी आहे, डायरेक्टर साहेबांची, की आम्हाला तुम्ही तुमच्या या प्रयत्नात सामील करून घेतलं आणि तुमचे सगळ्यांचे प्रयत्न आम्ही बघितलेले आहेत. किती जिद्दीने तुम्ही हा चित्रपट पुढे नेलाय. तर या चित्रपटाला जे छान आहे, जे बेस्ट आहे ते मिळो अशी ईश्वरचरणी प्रार्थना. धन्यवाद. सगळ्यांना नमस्कार. आणि मला एवढंच सांगावंसं वाटतं, निलेश सर आता टेन्शन नका राहू, खरंच सांगतो खूप सुंदर झालंय सगळं. आता पण ते मोबाईलमध्ये टेन्शनमध्ये येते, खरंच सांगतो, मनापासून सांगतो, खूप अप्रतिम शूट झालंय, गाणं पण शूट झालंय, फिल्म पण खूप छान शूट झाली आहे. मी इनफॅक्ट तेच मगाशी कालच इनफॅक्ट माझं आणि वैशालीचं बोलणं चाललं होतं आणि मी त्यांना तेच बोललो की कोण DOP आहे आणि कमाल शूट झालंय सगळं आणि अप्रतिमच. मला असं वाटतं मी आता नका टेन्शन घेऊ आणि प्रवीण सरांना पण सांगतो, कारण हे दोघंही माझ्या कॉन्टॅक्टमध्ये होते सातत्याने आणि खरंच त्या दोघांनी जे काय जंग लढली आहे, खरंच हॅट्स ऑफ आहेत मला त्यांच्यासाठी, खरंच काय आणि खूप वेगळ्या पद्धतीची गाणी आहेत ह्या सिनेमामध्ये. काही त्याचे एक सॅड व्हर्जन्स आहेत, आम्ही ते केले आहेत. प्लस तुकारामांचा एक अभंग पण आहे, त्याच्यामध्ये आम्ही खूप छान पद्धतीने त्याच्यात इन्सर्ट केले. त्यामुळे नक्कीच एक असा सिनेमा करायला मिळणं एक भाग्य लागतं मला असं वाटतं आणि तो करायला मला मिळाला, याबद्दल खूप खूप धन्यवाद तुम्हा सर्वांचे आणि थँक्यू सो मच. नमस्कार सगळ्यांना. कुठलंही गाणं यशस्वी होण्यासाठी उत्तम संगीत, उत्तम शब्द असावे लागतात आणि ह्या गाण्याला दोन्ही गोष्टी अतिशय सुंदरपणे लाभल्या. उत्तम संगीत अमित राज आणि किशोर बळे यांनी हे इतकं सुंदर लिहिलेलं काव्य. आणि आजकाल सिंगर्सना जेव्हा गाणं म्हणायचं असतं तेव्हा शब्दाशी एकरूप होणं, आय थिंक वैशाली दिलं, शब्दांशी एकरूप होणं जरा कठीण जातं. पण जेव्हा इतके सुंदर शब्द असतात तेव्हा आम्ही इतकं त्याच्यामध्ये जीव ओतून गाणं म्हणू शकतो आणि ह्यातच त्या गाण्याचं यश आहे. आणि अमेझिंगली सिनेमॅटिक व्हिडिओ या गाण्याला मिळणं म्हणजे चेरी ऑन टॉप असं झालंय. त्यामुळे आम्ही सगळ्यांनी खूप एन्जॉय केलं हे म्युझिक. क्रांती रत्न महात्मा ज्योतिबा फुले यावर सिनेमा बनवण्याचं जी संकल्पना आहे, आम्ही काही मित्र होतो आपल्यामध्ये, आमचे मित्र डायरेक्टर दिनेश जळमकर सर यांचा
नुकताच महानायक सिनेमा झाला होता. त्यावेळी आम्ही बसून ठरवलं की आपण काही बनवूया पिक्चर. तर आम्ही काही मित्रांनी मिळून एक सिनेमा करावा असं ठरवलं. तर काय करावं हे चर्चा करत असताना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, शाहू महाराज जे चळवळीचे विचारवंत आहेत त्यावर काही बनवावं हे विचार झाला आणि त्यानुसार आम्ही 5-6 मित्रांनी काही निधी जमा करून एक सिनेमा बनवायचं ठरवलं. आणि त्यामध्ये आमचे बनसोड साहेब त्यावेळेस होते, राहुल वानखेडे जे आहेत, वैशाख भाऊराव जे आहेत, माझा भाऊ प्रवीण तायडे. आम्ही असं सुरू केलं. 16-17 मध्ये सुरू झाला हा प्रवास. पण त्यावेळेस आम्ही जे सुरू केलं होतं तो आमचा बजेट त्यावेळेस कोलमडला आणि आम्ही ते काही पूर्ण करू शकलो नाही. आणि त्यावेळेस ठरवलं की बाबासाहेबांवर बनवण्याच्या ऐवजी आपण महात्मा फुलेंवर सिनेमा बनवूया. कारण महात्मा ज्योतिबा फुले फार मोठं व्यक्तिमत्व होतं आणि त्यांच्या जीवनावर या काळात काहीच नव्हतं सारखं. आणि मोठे मोठे सिनेमे मोठ्या व्यक्तिमत्वावर होतात, पण महात्मा फुलेंवर कोणताही सिनेमा झाला नसल्यामुळे मग आम्ही विचार केला की महात्मा फुलेंवर सिनेमा बनवू आणि त्यानुसार आम्ही काम सुरू केलं. आणि हे काम सुरू केल्यानंतर सिनेमा सुरू झाला आणि सिनेमा सुरू झाल्यामुळे निधीमुळे तो बंद पडला. त्यावेळेस संदीप सर, कुलकर्णी सर, अमित्रा सर, राजेश देशपांडे मॅडम या सगळ्यांनी खूप सहकार्य केलं यामध्ये. आणि मित्रांनो, जेव्हा हा सिनेमा बंद पडला होता त्यावेळेस धावून आले आप्पासाहेब बोराडे साहेब, जे पुण्याचे आहेत, त्यांनी सुरू केला हा सिनेमा. नंतर याची शूटिंग झाली. आमचे जे भीमरावजी पट्टेबहादूर साहेब यांनी हा सिनेमा शूटिंग याचं पूर्ण झालं. शूटिंग पूर्ण झाल्यानंतर प्रश्न आला रिलीजचा की हा सिनेमाचा रिलीज कसा करावा, कारण प्रत्येक गोष्टीला प्रत्येकाला पैसे लागतात. तर त्यावेळेस आमचे मित्र माननीय सुनील शेडके सर, जयसिताई शेडके सर यांनी ठरवलं की सत्यशोध सिनेमा आपण रिलीज करतो. आणि सरांनी हा इंद्रधनुष उचलला आणि हा सिनेमा रिलीजसाठी तयार आहे. 5 जानेवारीला हा सिनेमा तयार होत आहे, आपल्या सर्वांसमोर येणार आहे. मित्रांनो, आपण सर्वांनी या सिनेमाला चांगलं सहकार्य करावं विनंती करतो. सर्वप्रथम नमस्कार. जय ज्योती, जय क्रांती. खरं म्हणजे सत्यशोधक चित्रपट सुरू असतानाच त्या दरम्यान गेल्या 4 वर्षापासून आमची निर्मात्याची टीम या ठिकाणी कार्यरत आहे. यामध्ये माझा प्रवेश या निर्मात्याच्या टीम मध्ये मागील वर्षी झाला. यापूर्वी मी महापरिनिर्वाण या नावाचा चित्रपट अमिताभ फिल्म्स आणि कल्याणी फिल्म्स यांच्या वतीनं सुरू केलेला होता. त्या दरम्यान या मित्रांनी विनंती केल्यानंतर मी या टीम मध्ये सहभागी झालो. मुळात या चित्रपटाची जी काही निर्मात्याची टीम आहे आणि जे काही सहनिर्माते आहेत आणि सर्वच दिग्दर्शक आहेत, तर हे सर्व एक राष्ट्रपिता ज्योतिबा फुले, राजेश शाहू महाराज आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यासारख्या महामानवांच्या विचारांनी भरलेली ही टीम आहे. त्यामुळं यांचा उद्देश हा केवळ चित्रपट काढणे हा नव्हता, तर हा चित्रपटामधून राष्ट्रपिता ज्योतिबा फुले, सावित्रीबाई फुले यांचे विचार समाजामुळे पुढे घेऊन जाण्याचे होते. आणि त्याच भावनेतून मी देखील या टीम सोबत जुळलेलो होतो. मला सांगायला आनंद होईल की 24 सप्टेंबर 1873ला राष्ट्रपिता ज्योतिबा फुले यांनी सत्यशोधक समाजाची स्थापना केली. त्याचं नाव आपण सत्यशोधक असं चित्रपटात दिलेलं आहे. याचं हे वर्ष शतकोत्तर सुवर्णमहोत्सवी वर्ष म्हणून संपूर्ण भारतभर आपण साजरा करत आहोत. आणि याच वर्षी हा चित्रपट जनतेपुढे येत आहे, याचा विशेष आनंद मला या ठिकाणी होतोय. याशिवाय जे काही सत्यशोधक समाजाची जी काही संकल्पना होती त्यामध्ये राष्ट्रपिता ज्योतिबा फुले अत्यंत मानवतावादी असे होते. त्यांचं जसं समाजकार्य प्रसिद्ध आहे, म्हणजे 19व्या शतकामध्ये काही बोलके सुधारक होते आणि काही कर्ते सुधारक होते, तर नेमके वृत्ती आणि कृतीमध्ये फरक नसलेला एकमेव समाज सुधारक म्हणून राष्ट्रपिता ज्योतिबा फुले यांचं वेगळेपण आपल्याला लक्षात येईल. आणि यामध्ये सांगता येईल की जे काही सत्यशोधक समाजाची निर्मिती त्यांनी केली होती त्यामध्ये हे करत असताना जसं सावित्रीबाईंच्या कविता प्रसिद्ध आहेत, तसे राष्ट्रपिता ज्योतिबा फुलेंचे अखंड या नावाच्या कविता प्रसिद्ध आहेत. तर या अखंडामध्ये त्यांनी जे काही मानवतावादी दृष्टिकोन मांडलेला आहे त्यामध्ये ते म्हणतात की ख्रिस्त मोहम्मद मांग ब्राह्मण धरावे पोटाशी बंधुपणे, निर्मिकाचा धर्म सत्य एक भांडणे अनेक कशासाठी. म्हणजे जगात हे काही भांडणे धर्म वाचून चाललेले हे कशासाठी आहेत याचा सवाल त्यांनी आपल्या अखंडामधून मांडलेला आहे. एवढंच नव्हे तर सावित्रीबाई फुलेंचं जर पद्धत सांगता येईल की त्यांचे संपूर्ण आयुष्यामध्ये काव्य फुले आणि सुबोध रत्नाकर अशी उच्च दर्जाची कविता त्या ठिकाणी प्रसिद्ध झालेल्या आहेत. यामध्येच या चित्रपटामध्ये जसं आपण सावित्रीबाई आणि राष्ट्रपिता यांचं जीवन संघर्ष पाहणार, याचबरोबर आपण या दोघांचं उच्च दर्जाचं वैवाहिक जीवन देखील पाहणार आहे. आणि त्याबद्दल काही कृतज्ञता सावित्रीबाई फुलेंनी आपल्या कवितामध्ये व्यक्त केलेली आहे. त्यामध्ये सावित्रीबाई फुले म्हणतात, जयाचे मुळे मी कविता रचते, जयाच्या मुळे मी ब्रह्मानंद चिंतते,
जयाच्यामुळे बुद्धी सावित्रीला प्रणाम करते यती ज्योतिबाला प्रणाम करते यती ज्योतिबा या शब्दांमध्ये ज्योतिबाबद्दल आणि आपल्या माध्यमातून मी संपूर्ण महाराष्ट्रभरातील देशभरातील प्रेक्षकांना आवाहन करेल की संपूर्ण परिवारासह आपण हा चित्रपट अवश्य बघितला पाहिजे, कारण हा केवळ चित्रपट नाही तर एक संस्काराची शाळाच ही त्या ठिकाणी या चित्रपटामध्ये असणार आहे. धन्यवाद.